नाशिक शहरामध्ये आज सकाळपासूनच अतिमुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहराची जर आपण अवस्था पाहिली तर संपूर्ण शहर जे आहे ते तुंबलेलं आहे। नाशिक शहरातल्या विविध भागातील ही दृश्य आपण बघू शकतात। या शहरातील अनेक भागांमध्ये मग तो मखमलाबाद रोड असेल, गंगापूर रोड असेल, शरणपूर रोड असेल, सातपूर भाग असेल, या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि आता या पाण्यामधून वाहनांना देखील मार्ग काढणं जे आहे ते अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे। आपण ही दृश्य पाहू शकतात की शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झालेला आहे। नाशिक महानगरपालिकेनं महापालिकेनं या पाण्याचा निचरा होण्यासाठी मान्सून टास्क फोर्स हा गठीत केलेला आहे। शहराच्या विविध भागांमध्ये हा टास्क फोर्स कार्यरत आहे। आपण आता शरणपूर रोड भागामध्ये आहोत। इथे आपण बघू शकतो की मान्सून टास्क फोर्सचे कर्मचारी जे आहेत ते आता हे जे काही पाणी साचलेलं आहे त्याचा निचरा होण्याच्या दृष्टिकोनातून छोटे छोटे नाले जे आहेत ते साफसफाई करण्याचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आत्ताच नाशिक महानगरपालिकेने एक परिपत्रक जारी केलेलं आहे। या परिपत्रकानुसार नाशिक शहरातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना दुपारच्या सत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कारण शहरामध्ये ज्या पद्धतीनं सकाळ पहाटेपासूनच जो काही पाऊस सुरू आहे त्या पावसामुळं शहर अक्षरशः तुंबलेलं परिस्थिती आपल्याला दिसून येते आहे आणि त्यामुळे नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज 8 तारखेला सुट्टी जाहीर करण्याचं परिपत्रक महानगरपालिकेनं नुकतंच प्रसिद्ध केलेलं आहे। शहरातील जर एकूणच पावसाची आकडेवारी आपण जर पाहिली तर शहरामध्ये 39.40 मिलीमीटर इतका पाऊस आत्ता झालेला आपल्याला दिसून येतो। तसेच जिल्हा आणि शहरातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी झालेली असल्याची आपल्याला आकडेवारीवरून दिसून येत आहे। त्र्यंबकेश्वर भागामध्ये साधारणपणे 200 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। त्याचप्रमाणे कळवण असेल, त्याचप्रमाणे सातपूर भाग असेल शहरातला, या भागामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस हा झालेला दिसून येतो। नंदिनी नदीनं पाण्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे आता हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। नंदिनी नदीच्या पुलानं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये देखील छोटे छोटे पूल जे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे हे देखील पूल पाण्याखाली गेल्यामुळे हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। राजीव गांधी भवन समोरचं हे दृश्य आहे। महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन समोरचं सकाळचं हे दृश्य मोठ्या प्रमाणावर पाण्याचं तळं या ठिकाणी साचलेलं आपल्याला दिसून येतं। शहराचं जे मुख्यालय आहे, ज्या कार्यालयातून संपूर्ण शहराच्या पूर परिस्थितीचं व्यवस्थापन आता सध्या केलं जात आहे, त्या भागामध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आपल्याला दिसून येतं। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधून देखील 15,248 क्युसेक इतक्या वेगानं पाणी सोडण्यात आलेलं आहे। पालखेड धरणातून देखील 686 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि आता काही वेळानेच तो विसर्गामध्ये देखील वाढ ही केली जाणार आहे। त्याचप्रमाणे शहरातील ही जी दृश्य आपण पाहतोय, अनेक भागांमध्ये शाळेच्या स्कूल व्हॅन ज्या आहेत त्या देखील अडकून पडल्याचं दिसतंय। मोठ्या प्रमाणावर शहर जे आहे ते तुंबलेली परिस्थिती या ठिकाणी दिसून येते। नाशिकमध्ये कालच म्हणजे मंगळवारी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला होता, परंतु ढगफुटीचं जे संकट होतं ते जरी टळलेलं असलं तरी जिल्हा आणि शहर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला दिसून येतो। परंतु आज सकाळपासून त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण होतं। बेळगाव ढगा शिवारातील त्र्यंबक रोड इथं देखील पुराच्या पाण्यामुळं एका बाजूचा रस्ता खचलेला आहे, त्यामुळं वाहतूक सुरळीत करण्याचं काम या भागामध्ये सुरू आहे। जलालपूर गोवर्धन पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे शहरातील इतर भागांमध्ये नंदिनी नदीच्या पुलाला देखील पाणी लागल्यामुळे या भागात देखील हा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे आता गोदावरी नदी पात्राजवळ येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं। अनेक नागरिकांनी जे आहे मोठ्या प्रमाणात गोदावरीच्या पूर पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरच्या भागामध्ये गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी गेल्यामुळे आता गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ती देखील आता आपल्याला वाढलेली दिसून येते। त्यामुळे पुढील काळामध्ये पावसाचा जोर जर असाच कायम राहिल्यास शहरामध्ये विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची देखील शक्यता आहे। नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याची कामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू आहेत। शहरातल्या अनेक भागांमध्ये रस्ते खोदून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत, कारण
अनेक भागांमध्ये अंशतः वाहतूक जी आहे ती वळवलेली आहे. एकेरी वाहतूक केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील सकाळपासून निर्माण झालेली आहे. अनेक वाहनं ही पाण्यामध्ये फसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हाल सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकूणच महानगरपालिकेनं जरी टास्क फोर्स जरी निर्माण केलेला असला तरी आजचा हा जे काही दृश्य पाहतोय त्यामुळे ह्या टास्क फोर्सचा देखील पूर्णतः फज्जा उडाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, आपलं महानगर, नाशिक.